काल आपण पत्रिकेबद्दल पाहिले. आज त्याच्यातच हा काही विशेष योग. धनेश वयात असून गुरुने दृष्ट असता, गुरु षष्ठात असताना वाडवलिकार्जित संपत्तीचा उपभोग पिता हयात असते तोवरच मिळतो, असा एक ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. तोही येथे या पत्रिकेत लागू झालेला दिसतो. तृतीयेश आणि दशमेश शुक्र असून तोही व्ययात पडलेला आहे. तो पुष्याच्या कारक ताऱ्याजवळ 105 असल्यामुळे शुभफल देणारा आहे. या योगात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या धंदे घडतात. बुध, चंद्र आणि नेपच्यून या शुक्रासोबत असल्यामुळे शिक्षकी पेशा, छोटे गृहोद्योग, व्यवसाय, छापखान्यात नोकरी, वाहतुकीसंदर्भात नोकरी, प्रकाशने आदी घडते. मात्र जे काही करीन ते निष्ठेने आणि सचोटीने असा बाणा या योगात असतो. या योगावर घरापासून दूर गेल्यासच भाग्योदय होतो. हाच शुक्र तृतीयेश असून व्ययात पडल्यामुळे त्याने भावंडांशी विशेष वैचारिक सांपत्तिक सख्य दिले नाही. भावंडांपासून दूर राहावे लागले. क्वचित मतभेद झाले. शुक्र हा दशमेशही आहे. व्ययात तो बुध आणि पुष्याच्या कारक ताऱ्याबरोबर पडला आहे. चलित चंद्रही तेथे येतो. तो पुनर्वसूच्या शुभकारक ताराजवळ आहे. हा योग एक महान पुण्यात्मा योग म्हणून ओळखला जातो. हा योग आयुष्यात खूप आणि विविध प्रकारचा दानधर्म घडवतो. यज्ञयागाचे खूप घडतात. चंद्रामुळे अन्नदान, वस्त्रदान प्रचंड प्रमाणात होते. या योगामुळे मोठमोठ्या तीर्थयात्रा घडतात. देवदर्शने घडतात. हा जागतिक कीर्ती मिळण्याचाही योग आहे. या योगामुळे चंद्र महादशेत दिगंत कीर्ती मिळेल आणि भरपूर परदेश पर्यटनी होईल असे दिसते. उत्तर आयुष्यात ऐहिक आणि पारमार्थिक भरभराट होते. साधना क्षेत्रातही अनेक सन्मान आणि कीर्ती मिळवून देणारा असा हा योग आहे. पंचमेश आणि अष्टमेश असलेला गुरु षष्ठात पडला असून तो चलित होऊन सप्तम षष्ठ संधीत येतो. धनिष्ठेचा कारक तारा त्याच्याजवळ असून हर्षलही त्यांच्याशी युतियोग करतो. हा दीर्घायू योग आहे. पण या योगावर शत्रुत्व करणारे लोकही फार भेटतात. देवकार्यासाठी देखील लोकांचे शत्रुत्व पत्करावे लागते. मात्र कालांतराने अशा हितशत्रूंचा नाशही या योगामुळे घडून येतो. पंचम स्थानावर रवीची पूर्ण दृष्टी असल्यामुळे आणि तो लग्नेशही असल्यामुळे शक्ती उपासना प्राप्त होऊन त्यात असामान्य सफलता आणि पूर्णता मिळेल हे दर्शवितो. बुध आणि गुरु हे सिंह लग्नाचे प्रमुख मारक ग्रह आहेत. अष्टमेश गुरु चलित होणारा षष्ठात आहे, वक्री आहे. सप्तमात राहू शततारकेच्या कारक ताऱ्याजवळ आहे. त्यावर मंगळाची दृष्टी आहे. त्यामुळे द्रव पदार्थातून आणि धातूतून विषबाधा झाली. बुध व्ययात आहे. त्यामुळे हितशत्रूंकडून पदोपदी अडथळे जाणतात. बुध हा धनेश लाभेश असल्यामुळे मित्रांकडून आणि विश्वासू अशा मित्रवत लोकांकडून विश्वासघात आणि धनाश दर्शवितो. बुध महादशेतच मातृवियोगही घडला. याच महादशेत बुध हा चंद्र, नेपिचन या ग्रहांबरोबर व्ययात पडलेला असल्यामुळे जलसमाधी मिळणार होती. त्यातून देवकृपेने परमपूज्य श्री मामा बचावले. लोकोत्तर योग आणि राजयोग या पत्रिकेत शनीची पंचम स्थानावर दृष्टी असून पंचमेश गुरु नीच राशीत रिपुस्थानी पडला आहे. या योगामुळे लौकिक शिक्षणात अडथळा येऊन शिक्षण अर्धवट राहिले. गुरु हा षष्ठ सप्तम स्थानाच्या संधीत आहे. त्यामुळे नवग्रह हर्षल, नेपिचन वगळून सप्तम ते लग्न भावापर्यंतच पडतात. अशा प्रकारे येथे हा छत्र नामक राजयोग होतो. या योगावर जन्मणारी व्यक्ती चतुर, दयाळू, अत्यंत उदार, सुखी, देवपरायण
आणि स्वकर्तृत्वावर शून्यातून सृष्टी निर्माण करणारे होते. अनेकांना यांच्या करुणेचे कृपेचे छत्र लाभते, म्हणून याला छत्रयोग असे म्हणतात. अष्टमेश गुरु शनीशी अंशात्मक केंद्र करतो. सप्तमातच राहू असून मंगळ त्यावर पाहतो. रवीशी गुरुचा फलितात्मक नवपंचम योग होतो. हा योग स्वेच्छा मृत्यूचा म्हणजे इच्छा मरणी होण्याचा आहे. अशा प्रकारचा योग केवळ लोकोत्तर महापुरुषांच्या पत्रिकांमध्ये आणि तोही क्वचित आढळतो. षष्ठेश आणि सप्तमेश शनी वर्गबली होऊन लाभस्थानात पडलेला आहे. मृग नक्षत्राचा कारक ताराही 65 अंश त्याच्याजवळ आहे. या योगावर जातक महासिद्ध उपासक होऊन मंत्र आणि तंत्रशास्त्रावरही अभूतपूर्व अधिकार मिळवतो. लग्नेश रवी या शनीबरोबर तेथेच पडल्यामुळे हा मनातून प्रबल विरक्तता आणि संन्यस्त वृत्ती दर्शवतो. या योगावर स्वतंत्र परमार्थ चिंतन घडते आणि अंतस्फूर्तीही असते. सप्तम स्थानात शततारका कारक ताऱ्याजवळ राहू आहे. भावचलित गुरु संधीत येतो. शुक्र राहू षडाष्टक योग आहे. राहूवर मंगळाची दृष्टी आहे. रवी केतू नवपंचम योग आहे. त्यामुळे पत्नी सौख्य नीट लाभले नाही. प्रथम 2 अपत्यही जन्मून लगेच निवर्तली. त्रिभार्या योग करविला. पूर्वजन्माविषयी अनुमान. अध्यात्म ज्योतिषशास्त्रात शनी हा पूर्वजन्मेचा कारक ग्रह मानला जातो. पूर्वजन्मासंबंधी काही विचार करायचा झाल्यास नवमांश पत्रिकेतील शनीची राशी लग्नस्थानी मांडून त्याप्रमाणे नवमांश पत्रिका लिहितात. यात तयार झालेल्या कुंडलीवरून पूर्वजन्माचे आडाखे बांधता येतात. याप्रमाणे परमपूज्य श्री मामांची नवमांश पत्रिका जर आपण मांडली तर ती अशी होईल. या पत्रिकेत शनी उच्चचा असून स्वराशीच्या शुक्राबरोबर चतुर्थेश आणि पंचमेश होऊन लग्नी पडलेला आहे. राहू शनी, शनी मंगळ, शनी चंद्र, राहू मंगळ नवपंचम योग आहेत. गुरु व्ययात आहे. गुरु चंद्र, गुरु मंगळ केंद्रयोग आहेत. हे सर्व विरक्तीचे योगच असून संन्यासाश्रम दर्शवितात. पूर्वजन्मी संन्यासाश्रम घेतलेला असावा हे यावरून स्पष्ट लक्षात येते. पूर्वजन्मीही प्रपंच सुख यथातथाच होते असे दिसते. षष्ठेस व्ययात असल्यामुळे एका जागी स्थिरपणे फार काळ राहत नसावेत असे वाटते. असो, 2 महत्त्वाचे योग. आता मूळ नवमांश पत्रिकेवरून आढळणारे 2 महत्त्वाचे योग आपण बघू. नवमांश पत्रिकेत चंद्र मिथुनेत असून त्याचा अधिपती बुध जन्मकुंडलीत शुक्र व चंद्राने युक्त आहे. तसेच जन्मकाळ शुक्ल पक्षात दिवसा आहे. शास्त्रांप्रमाणे हा गरुड नामक पुण्ययोग होतो. या योगावर जन्मणारा पुरुष महाबलाढ्य असा अध्यात्मशक्तीसंपन्न अतुलनीय सामर्थ्यशील जन्मसिद्ध महापुरुष होतो. तसेच या मूळ पत्रिकेतील लाभ स्थानाधिपती बुध नवमांश पत्रिकेतील पंचम स्थानाधिपती असून लग्नकुंडलीत दशमेश शुक्राने युक्त असल्यामुळे अंगुली नामक भाग्ययोगही होतो. या योगावर जन्मणारा पुरुष परमभाग्यशाली होतो, ऐश्वर्यवान होतो. लग्नकुंडलीत द्वादशा भावात चरराशी कर्क असल्यामुळे आणि भावचलित चंद्र शुक्र व नेपिचनेही तेथेच असल्यामुळे धर्मप्रसारासाठी खूपच भ्रमण दाखवितो. उत्तरायुष्यात परदेश प्रवासही हा योग दाखवितो. चंद्राच्या धनस्थानी रवी व्यतिरिक्त ग्रह असल्यामुळे येथे स्तुनफा नामक योग होतो. त्यामुळे जातक स्वप्रयत्नाने धनार्जन करणारा, सचोटीने वागणारा, बुद्धिमान, कीर्तिवान, मातृभक्त असा पुरुष होतो. बुद्धी पलीकडला अगम्य प्रांत. द्वादशस्थानात असलेली बुधनैपुच्य अंशात्मक युती ही जातकाला उच्च दर्जाची आणि अतिशय कुशाग्र अशी बुद्धिमत्ता देते. विलक्षण वेगवान निर्णय घेण्याची क्षमता अशा जातकात असते. जलराशीतील चंद्रयुक्त नेपिचोन गूढ अंतर्ज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे अनेक देवतांची दर्शने प्रत्यक्ष किंवा
किंवा स्वप्नद्वारा होतात. स्वप्नद्वारा अनेक घटनांच्या पूर्वसूचनाही मिळत असतात. अतिशय उत्तम फळ देणारी अशी ही युती येथे आहे. ही युती भरपूर व दर्जेदार लिखाणही करविते. लिखाणात पांडित्यापेक्षा अंतःप्रेरणा अधिक असलेली दिसून येते. परमपूज्य श्री मामांच्या पत्रिकेतील ठळक आणि महत्त्वाचे असे ग्रहयोग अशा प्रकारचे आहेत. याच योगांचे अल्पमतीप्रमाणे शास्त्रोक्त विवरणही मी आतापर्यंत केले आहे. पण हे विवेचनही केवळ या महापुरुषाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची एक चुणूक मात्र आहे. याचीही हे विवरण करताना मला पूर्ण जाणीव आहे. केवळ या प्रकारच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त पत्रिकेवरून आणखी संदर्भ मिळणे कठीण आहे. कारण त्यांच्या वर्णनाला दिव्य आयुष्य लीला पुरणारा, यथायोग्यतेने तोलू शकणारा मापदंड हा लौकिक असू शकणारच नाही. त्यांच्या कृपेनेच केवळ अनुभूतीद्वारा ज्याला त्याला ते प्रत्ययाला येईल. कारण मानवनिर्मित शास्त्रांच्या आणि मानवी बुद्धीच्याही पलीकडला अगम्य असा तो प्रांत आहे. म्हणून हा लेखन प्रपंच केवळ अंगुली निर्देशरूप समजावा ही आपणा सर्वांना विनम्र प्रार्थना आहे. या लेखन प्रपंचाच्या निमित्ताने परत त्यांच्याच श्रीचरणांचे सतत चिंतन घडले. त्यांच्याच सुमधुर लीला